बीडमध्ये रोकड आणि धारधार शस्त्र सापडले, त्यामुळे खळबळ उडाली आहे। एका स्कूटीच्या डिकीमध्ये पैसे आणि धारधार शस्त्र सापडली आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे। एक संशयित तरुण फिरत असताना काही तरुणांनी त्याला अडवलं आणि त्याची विचारपूस केली आणि याच वेळी त्याच्या स्कूटीची झाडाझडती घेतली। स्कूटीच्या डिकीमध्ये अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पॅम्पलेट्स होते, त्यामध्ये पैसे ठेवलेले होते आणि धारधार शस्त्र सुद्धा आढळून आले। संबंधित तरुण आता पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू झालेला आहे। आता आम्ही बीडला लागून आहे, इथं सुद्धा जर आपण बघितलं भाजपली उमेदवारी गुंडांना दिली, सावकारांना दिली, अनेक कलम असणाऱ्या लोकांना तिथं दिले, मटकाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना दिले। अशा लोकांना भाजपली आणि सत्ताधाऱ्यांनी जर उमेदवारी दिली तर धारदार शस्त्र आणि पैसेच आपल्या तिथं सापडणार आहेत। नगर परिषद जामखेडमध्ये सुद्धा भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडनं एका मताला 5-5 हजार रुपये दिले गेले। लोकशाही आहे का असा प्रश्न आता कुठेतरी पडायला लागलाय। पण लोक हुशार आहेत, सामान्य लोक योग्य असा निर्णय देतील असं आम्हाला वाटतं। पण हे जे सरकार या महाराष्ट्रामध्ये ते गुंडांचं, पैसेवाल्यांचं, कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, सामान्य लोकांचं सरकार नाही।